जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी झालेल्या हिट अँड रन प्रकरणात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 4 जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही संशयित आरोपींना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारण्यांच्या मुलांचा समावेश असल्याने उशिराने कारवाई करण्यात आली आहे. घटनेच्या 17व्या दिवशी जळगाव पोलिसांनी बिल्डर अभिषेक कौल याचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार याला ताब्यात घेतले आहे. दोघांवर मुंबई उपचारात सुरू आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांना घेऊन पोलीस जळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा देखील होते, पण लोकमतने केलेल्या पाठपुराव्यामुळे पोलिसांना अखेर कारवाई करावी लागली. पुण्यात बिल्डरच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने 2 युवा अभियंत्यांना चिरडल्याच्या घटनेची खुद्द उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पुण्यात येऊन पोलीस यंत्रणेची बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तेथे तत्काळ आरोपीला अटक झाली. जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत मात्र अशाच एका घटनेत 4 जणांचा जीव जाऊनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दखल घेतली नव्हती. पुण्यात वेगळा न्याय आणि रामदेववाडीत वेगळा का? अशा संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी लोकमतकडे व्यक्त केल्या होत्या.